एक गोष्ट ऐकली आहे का? झेन मुलगा आणि शिंटो मुलगा. जो झेन मुलगा होता तो बाजारात जात होता, तेव्हा जो शिंटो मुलगा असतो तो येतो आणि म्हणतो की याला मी जरा एखादा ज्ञानाचा प्रश्न विचारतो आणि सिद्ध करतो की तुमचं झेन निरुपयोगी आहे. मग तो आपल्या घरातून आपल्या शिंटो मंदिराच्या बाजूने येतो आणि याला पकडतो. म्हणतो की कुठे चाललाय? तेव्हा तो झेन मुलगा उत्तर देतो की वेरेवर द विंड टेक्स मी. शिंटो मुलाकडे काहीच उत्तर नाही. मग तो परत गेला आपल्या शिंटो गुरुजवळ. तो म्हणतो की मी असं विचारलं तर त्यानं असं उत्तर दिलं. मास्टर म्हणतात की मी तुला आधीच सांगितलं होतं की हे झेनवाले खतरनाक असतात. आता उद्या एक काम कर, पुन्हा जा आणि तो झेनवाला मुलगा पुन्हा भेटला तर त्याला परत विचार, काय हेच कुठे चालला आहेस? आणि जसं तू विचारशील की कुठे चालला आहेस तर तो काय उत्तर देईल? जिथं वारा मला घेऊन जाईल. तर शिंटो गुरुने आपल्या मुलाला सांगितलं तर जसा तो म्हणेल की जिकडे मला हवा घेऊन जाईल तेव्हा तो म्हणायचं. आणि जर हवा वाहतच नसेल तर अरे वा. मग तो झेनवाला मुलगा पुन्हा आला. तो शिंटो मुलगा म्हणाला, कुठे जातोयस? कुठे चाललाय भावा? मग तो झेनवाला पुन्हा म्हणाला, जिथं पाय मला घेऊन जातील. तो म्हणतोय की जिथं पाय घेऊन जातील तिथं जातोय. तेव्हा या शिंटो मुलाचा चेहरा उतरला. तो म्हणाला की हे फसवणूक करणारे लोक आहेत, एका गोष्टीवर ठाम राहू शकत नाहीत. तो परत जातो आणि आपल्या गुरुला म्हणतो की हे बघा, हा बदलला, पलटला, आपली सारी तयारी वाया गेली. मग ते म्हणतात की एक काम कर, आता उद्या जा आणि जसं तो म्हणेल की जिथं माझे पाय मला घेऊन जात आहेत तिथंच मी जातोय, तर त्याला म्हणायचं की पण जर तुझे पाय खराब असतील तर. मग तो परत जातो आणि विचारतो की कुठे जातोयस? तर तो म्हणतो भाजी आणायला. तो परत येतो आणि आपल्या गुरुला म्हणतो की हा असा आहे. गुरु म्हणतात की यांना सोडून दे, हे लोकच नालायक आहेत. अरे जर यांना सत्य माहित असतं तर ते एकाच गोष्टीवर ठाम राहिले असते ना. सत्य तर नित्य असतं, सत्य काही परिवर्तनशील नसतं. फक्त सत्यच अपरिवर्तनीय असतं आणि ते बोललं जाऊ शकत नाही. म्हणजे जे काही बोललं जाऊ शकतं ते परिवर्तनशील असायलाच पाहिजे. त्यामुळे खऱ्या माणसाचा हाच धर्म असेल आणि हीच त्याची ओळख आणि त्याचं लक्षण असेल की तो सतत बदलत राहील. त्याच्यासाठी जे काही आहे ते एका क्षणापुरतं आहे. तो पुढे काही घेऊन जात नाही. त्याचं जे काही आहे ते आत्ताच आहे.